कडे जसं भारतात वास्तुशास्त्र आहे त्याप्रमाणे चीनमध्ये फेंगशुई हे एक चायनीज वास्तुशास्त्र आहे। हे चायनीज वास्तुशास्त्र साधारण 3,500 वर्षापूर्वी उदयास आलं असं मानलं जातं। यामध्ये फू हसी नावाच्या गृहस्थांनी बरंच काही कार्य केले आहे। हे टँग डायनेस्टी किंवा चो डायनेस्टी या काळापासून कार्यरत आहे। यामध्ये फेंग म्हणजे फेंग शुई याचं जर आपण लिटरली मिनिंग जर बघितलं तर विंड आणि वॉटर असा होतो, म्हणजे की पाऊस, वारा आणि पाणी याच्यावरती आधारित हे शास्त्र आहे। फेंग शुईला किती महत्त्व आहे चायनामध्ये हे जर आपण जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला कळेल की फेंग शुईमध्ये फेंग शुईला हे तिसरं स्थान मानलं जातं। पहिलं स्थान ते भाग्याला देतात, तर दुसरं स्थान हे विधिलिखिताला मिळतं, तर तिसरं स्थानवरती फेंग शुई आहे। तुम्हाला आश्चर्य वाटेल की इव्हन माणसाचे गुण किंवा त्याचं कर्तृत्व म्हणजे एज्युकेशन हे 4थ्या किंवा 5व्या स्थानावरती आहे। तर इतकं फेंग शुईला ते महत्त्व दिलेलं आहे। ज्या माणसाने फेंग शुईमध्ये बरंच काही कार्य केलं तर त्याला हे कसं काय दिसलं, तर फू हसी हा जेव्हा नदीच्या किनारी बसून विचार करत होता की अरे बाबा, हे जे काही पाणी, पाऊस येतो, महापूर येतो, नद्या आहेत ना, आणि त्यामुळे जे काही नुकसान होतं लोकांचं किंवा हे जे काही मानवाच्या कल्याणासाठी मला काहीतरी करायला पाहिजे, अशा विचाराने तेव्हा जो उद्युक्त झाला होता त्यावेळेला त्याला एक नदीच्या काठून एक कासव येताना दिसलं। तर ते कासव तो विचारत असताना त्याला एकदम ते कासवाच्या पाठीवरती त्याला काही ड्रॉपलेट्स दिसले, म्हणजे काही थेंब दिसले। जसं आपल्या कमळाच्या पानावरती आपल्याला काही थेंब दिसले तर असे मोत्यासारखे दिसतात, त्याप्रमाणे त्याला काही थेंब दिसले आणि त्याला त्या जो लोशू स्क्वेअर म्हणजे मॅजिक स्क्वेअर हे जे फेंग शुईमध्ये मानला जातो, तर त्याचं त्याला त्यावेळेला ज्ञान झालं। तर ते त्याला वेगळे वेगळे असे 9 स्क्वेअर दिसले आणि त्याच्यामध्ये काही ठिपके दिसले, तर त्यालाच पुढे लोशू स्क्वेअर असं म्हणायला लागले।